नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहे की महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी पुणे यांच्या नुकत्याच आलेल्या नोटिफिकेशनमधून बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती व RT या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत घेण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट याच्या संदर्भात तर पहा महत्त्वाची सूचना आहे। सन 2025-26 करिता महाराष्ट्र राज्यातील बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती व RT या संस्थांमधून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नामवंत खाजगी संस्थेमधून प्रशिक्षण देण्यासंदर्भात लाभासाठी प्रशिक्षणार्थी निवड करण्यासाठी बार्टी पुणे मार्फत एक CET म्हणजेच कॉमन एंट्रन्स एक्झाम घेतली जाते। ती एक्झाम जी आहे मित्रांनो 17/9/2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या घोषणापत्रानुसार संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम ही जी एक्झाम होती ही होती सोमवारी दिनांक 29/9/2025 रोजी आणि मंगळवारी 30/9/2025 रोजी। मात्र तुम्हा सर्वांना माहीत आहे की सध्या सर्व इकडे पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दिनांक 26 सप्टेंबर 2025 च्या प्रेस नोटनुसार मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून झालेल्या पूर्व अनुमानानुसार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून जिल्ह्यांना ऑरेंज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर 30 व 29 सप्टेंबर 2025 रोजी जी आहे कॉमन एंट्रन्स एक्झाम ती नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, परंतु इथे महत्त्वाचं लिहिले आहे की पूर सदृश्य परिस्थितीमुळे जे विद्यार्थी सदर परीक्षेत उपस्थित राहू शकणार नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा पुन्हा घेण्यात येईल। संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण सामायिक चाळणी परीक्षेस अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत सामायिक चाळणी परीक्षेचे वेळापत्रक पार्टी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जी एक्झाम आहे, जी कॉमन एंट्रन्स एक्झाम आहे ती 29 आणि 30 तारखेलाच होणार आहे। मात्र ज्या विद्यार्थ्यांना पूर परिस्थितीमुळे जे विद्यार्थी उपस्थित राहू शकणार नाहीत ते विद्यार्थी ती परीक्षा पुन्हा देऊ शकतील, ठीक आहे। आणि याबाबत जे वेळापत्रक राहील ते बार्टी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल। ही खूप महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो। तर ज्यांची परीक्षा 29 आणि 30 तारखेला होणार आहेत त्यांनी आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे आणि सर्वांना कॉमन एंट्रन्स एक्झाम करता बेस्ट ऑफ लक। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।